नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, आर-पी-एफ भरतीबद्दलचं एक शॉर्ट नोटीस जी-आर प्रसिद्ध झाला आहे रेल्वे मंत्रालयाकडून. तर सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. या जी-आरमध्ये काय माहिती आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय असणार आहे आणि भरती प्रक्रिया कधी राबवण्यात येणार आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. तर सविस्तर पद्धतीने माहिती पाहूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा जो जी-आर आहे तो 2 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला आहे आणि या जी-आरमध्ये मुख्य विषय आहे प्रोसिजर ऑफ रिक्रुटमेंट ऑफ सब इन्स्पेक्टर अँड कॉन्स्टेबल इन आर-पी-एफ अँड आर-पी-एस-एफ. या दोन बलमध्ये ही भरती होणार आहे. तुम्ही पाहू शकता सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल. त्यानंतर आपण या जी-आरमध्ये वॅकन्सीज किती त्यांनी सांगितलं आहे आणि किती वॅकन्सी ही भरती असणार आहे त्यांनी ती माहिती दिली आहे. तुम्ही ते पाहू शकता 2000 वॅकन्सी ह्या कॉन्स्टेबल पोस्टच्या असणार आहेत आणि 250 वॅकन्सी या सब इन्स्पेक्टरच्या असणार आहेत आर-पी-एफ-एस-आयच्या. या संपूर्ण वॅकन्सीमध्ये 10% वॅकन्सी ही एक्स सर्व्हिसमॅनसाठी रिझर्व्ह असणार आहे आणि 15% वॅकन्सी ही महिलांसाठी रिझर्व्ह असणार आहे. त्यानंतर त्यांनी रिक्रुटमेंट प्रोसेस भरती प्रक्रियाबद्दल एक माहिती दिली आहे. भरती प्रक्रिया ही 3 टप्प्यात पूर्ण असणार आहे. पहिली टप्पा असणार आहे तुमचा कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, जी की आर-आर-बी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एक्झाम कंडक्ट करत असते. त्यानंतर फेज 2 जो असणार आहे तुमचा फिजिकल इफिशियन्सी टेस्ट पीईटी अँड फिजिकल मेजरमेंट टेस्ट. याच्यामध्ये हाईट चेस्ट मेजरमेंट असते. त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल असतं, रनिंग असतं, हाय जंप असतं, लाँग जंप असतं. त्यानंतर इथे फेज 3 आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. पुन्हा त्यांनी इथे मित्रांनो रिजनची माहिती दिली आहे. आपला जो रिजन आहे महाराष्ट्र हे मध्य रेल्वेचं आहे म्हणजे सेंट्रल रेल्वे. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता कॉन्स्टेबल एक्स यामध्ये कंपोजिशन ऑफ अ कमिटी. यासाठी जी कमिटी नेमली जाणार आहे या संदर्भात इथे संपूर्ण माहिती आहे. आर-पी-एफच्या 2 पोस्ट आहेत सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल. या 2 पोस्टसाठी तुम्हाला जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ती सब इन्स्पेक्टरसाठी तुम्हाला ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे आणि कॉन्स्टेबलसाठी तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक आहे. आणि यासाठी तुम्हाला एज जी असणार आहे सब इन्स्पेक्टरसाठी मिनिमम एज असणार आहे 20 आणि मॅक्झिमम एज असणार आहे 25. त्यानंतर कॉन्स्टेबल पोस्टसाठी मिनिमम एज असणार आहे 18 आणि मॅक्सिमम एज असणार आहे 25. त्यानंतर तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण भेटत आहे. एज रिलॅक्सेशन बद्दल इथे त्यांनी माहिती दिली आहे. एस-सी-एस-टी कॅटेगरीसाठी 5 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर ओबीसीसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे आणि फिजिकल मेजरमेंट बद्दल इथे त्यांनी माहिती दिली आहे. फिजिकल मेजरमेंटमध्ये यूआर आणि ओबीसी कॅटेगरीसाठी हाईट इन सेंटीमीटर, मेलसाठी 165 सेंटीमीटर हाईट आवश्यक आहे आणि फिमेलसाठी 157 सेंटीमीटर, एस-सी-एस-टी कॅटेगरीसाठी 160 मेलसाठी आणि 152 सेंटीमीटर फिमेलसाठी हाईट आवश्यक आहे. चेस्ट बद्दल त्यांनी इथे माहिती दिली आहे. चेस्ट इन सेंटीमीटर ओनली फॉर मेल कॅन्डिडेट. अनएक्सपांडेड जे असणार आहे यूआर आणि ओबीसी कॅटेगरीसाठी अनएक्सपॅन्डेड 80 आणि एक्सपांडेड 85 आणि एस-सी-एस-टी कॅटेगरीसाठी 76.2 अनएक्सपांडेड आणि एक्सपांडेड 81.2. त्यानंतर पब्लिक एम्प्लॉयमेंट नोटीस जी असणार आहे ती इट शॅल बी डन बाय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डद्वारे जी सर्व काही नोटीस असणार आहे ती येणार आहेत. फी, त्यानंतर एक्झामिनेशन फी आणि अर्ज पण तुम्हाला त्याच वेबसाईटवरती भरायचे आहेत. मॉडिफिकेशन, त्यानंतर सर्व काही जी भरती प्रक्रियेची प्रोसिजर असणार आहे, हॉल तिकीट इथे ते सर्व माहिती तुम्हाला रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डवरती मिळणार आहे. तर फेज 1 जी असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. या टेस्टमध्ये तुम्हाला इट विल बी नेसेसरी टू ऑब्टेन 35% मार्क्स. 30% मार्क्स फॉर एस-सी अँड एस-टी कॅन्डिडेट टू क्वालिफाय सीबीटी. तुम्हाला सीबीटी क्वालिफाय होण्यासाठी 35% मार्क आवश्यक आहेत. त्यानंतर एस-सी-एस-टी कॅटेगरीसाठी 30% मार्क आवश्यक आहेत आणि त्यांनी शैक्षणिक पात्रता दिली आहे. त्यानंतर तुम्हाला जे विषय असणार आहेत ते आपण पाहूयात. सब इन्स्पेक्टर या पोस्टसाठी तुम्हाला जो परीक्षेचा वेळ असणार आहे तो 90 मिनिटाचा असणार आहे. याच्यामध्ये प्रश्नसंख्या असणार आहे 120, जनरल अवेअरनेसचे 50 प्रश्न, अरिथमेटिक्सचे 35 प्रश्न, त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचे 35 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर कॉन्स्टेबल पोस्टसाठी 90 मिनिटाचा वेळ असणार आहे, 120 प्रश्न आणि याच्यामध्ये पण 3 विषय आहेत. जनरल अवेअरनेससाठी 50 प्रश्न, अरिथमेटिक्ससाठी 35 आणि जनरल इंटेलिजन्ससाठी 35 प्रश्न. टोटल 120 मार्कांची ही परीक्षा असणार आहे 90 मिनिटांच्या वेळेमध्ये. त्यानंतर द सीबीटी क्वेश्चन विल बी डिझाइन्ड अँड ॲज अंडर. इथे त्यांनी सिलेबस दिला आहे जनरल अवेअरनेसचा आणि अरिथमॅटिकचा सिलेबस दिला आहे आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगचा सिलेबस दिला आहे. अरिथमॅटिक म्हणजे अंकगणित आणि जनरल इंटेलिजन्स रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता असणे. त्यानंतर इथे त्यांनी फेज 2 बद्दल माहिती दिली आहे. फेज 2 जी असणार आहे ती तुमची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट पीईटी आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट. फिजिकल मेजरमेंट टेस्टमध्ये हाईट चेस्ट मापन होतं. त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे तुमचं ग्राउंड असतं. तर फिजिकल एफिशियन्सी टेस्टचं त्यांनी माहिती दिली आहे. सब इन्स्पेक्टर पोस्टसाठी 6 मिनिटं 30 सेकंदामध्ये तुम्हाला 1600 मीटर कंप्लीट करायचं आहे.
आणि सब इन्स्पेक्टर फिमेलसाठी इथे 1600 मीटर नसणार आहे. त्यांच्यासाठी 800 मीटरचा इव्हेंट असणार आहे. 800 मीटर 4 मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल या पोस्टसाठी तुम्हाला 5 मिनिट 45 सेकंदामध्ये 1600 मीटर पळायचं आहे आणि कॉन्स्टेबल फिमेल या पोस्टसाठी तुम्हाला 800 मीटर पळायचं आहे 3 मिनिट 40 सेकंदामध्ये. तसेच पुढचे जे इव्हेंट आहेत लाँग जंप आणि हाय जंप. तर इन्स्पेक्टर मेलसाठी लाँग जंपमध्ये 12 फीट लाँग जंप असणार आहे. त्यानंतर सब इन्स्पेक्टर फिमेलमध्ये 9 फीट हाय लाँग जंप असणार आहे. त्यानंतर कॉन्स्टेबलसाठी 14 फीट लाँग जंप असणार आहे आणि कॉन्स्टेबल फिमेलसाठी 9 फीट लाँग जंप असणार आहे. त्यानंतर हाय जंपचं आपण बघितलं तर सब इन्स्पेक्टरसाठी 3 फीट 9 इंच आणि सब इन्स्पेक्टर फिमेलसाठी 3 फूट. त्यानंतर कॉन्स्टेबलसाठी 4 फूट आणि कॉन्स्टेबल फिमेलसाठी 3 फूट असणार आहे हाय जंप. तर मित्रांनो, एवढे सगळे इव्हेंट असणार आहेत. तुम्हाला फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये तुम्हाला जे 3 इव्हेंट असणार आहेत, त्या 3 इव्हेंटसाठी तुम्हाला किती चान्स मिळणार आहेत ते आपण पाहूयात. 1600 आणि 80 मीटरसाठी तुम्हाला एकच चान्स मिळणार आहे आणि त्यानंतरनं रिमेनिंग जे 2 इव्हेंट असणार आहेत, लाँग जंप आणि हाय जंप. लाँग जंपसाठी तुम्हाला 2 चान्स असणार आहेत आणि हाय जंपसाठी तुम्हाला 2 चान्स असणार आहेत. तसेच 1600 मीटर इव्हेंट विल बी कंडक्टेड फर्स्ट फॉलोड बाय हाईट चेस्ट मेजरमेंट. हाईट आणि चेस्ट मेजरमेंट झाल्यानंतरनं तुमचं 1600 किंवा 800 मीटरचं इव्हेंट घेणार आहे. त्यानंतरनं उरलेले 2 इव्हेंट घेणार आहेत, लाँग जंप आणि हाय जंप. तर मित्रांनो, क्रमानुसार त्यांनी ते इव्हेंटचे सांगितलं आहे माहिती. त्यानंतरनं 1600 मीटर रेस विल बी कंडक्टेड बाय RFID टेक्नॉलॉजी. RFID टेक्नॉलॉजी या माध्यमातून तुमचं 1600 किंवा 800 मीटरची रेस कंडक्ट केली जाणार आहे. म्हणजे फेज 3 जे असणार आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे असणार आहे. फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो. ही जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला आत्ताच तयार ठेवायचे आहेत. यासाठी मेट्रिक्युलेशन सर्टिफिकेट 10वीचं सर्टिफिकेट असणं, त्यानंतर प्रूफ ऑफ एज वयाचा पुरावा आणि ग्रॅज्युएशन मेट्रिक्युलेशन सर्टिफिकेट ॲज प्रूफ ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन, सर्टिफिकेट फॉर SC, ST, OBC कॅन्डिडेट इन द फॉर्मॅट प्रिस्क्राइब्ड फॉर एम्प्लॉयमेंट अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यानंतर डिस्चार्ज सर्टिफिकेट फॉर एक्स सर्व्हिसमॅन, 2 कॉपीज ऑफ सेल्फ अटेस्टेड कलर फोटोग्राफ, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट NOC आणि प्रेझेंट एम्प्लॉयर इन केस ऑफ सर्विंग गव्हर्नमेंट एम्प्लॉईज, डोमेसाईल सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट बिलॉंगिंग टू इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWS प्रमाणपत्र. एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पूर्ण भरती प्रक्रिया झाल्यावर जे एक्झाममध्ये क्वालिफाईंग मार्क काय आहेत त्यांनी ते माहिती दिली आहे. SI सब इन्स्पेक्टर या पोस्टसाठी तुम्हाला 120 पैकी UR आणि OBC या कॅटेगरीसाठी 42 मार्क आणि SC ST कॅटेगरीसाठी 36 मार्क. त्यांनी इथे जे क्वालिफाईंग मार्क दिले आहेत ते क्वालिफाईंग मार्क आहेत. एक्झाममध्ये तुम्ही क्वालिफाय होता एवढे मार्क पडले तर तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्ही इथे पाहू शकतात. त्यानंतरनं कॉन्स्टेबल या पोस्टसाठी तुम्ही इथे पाहू शकतात 120 पैकी UR आणि OBC साठी 42 मार्क आणि SC ST साठी 36 मार्क. एवढे तुम्हाला मार्क पडले तर तुम्ही रिटन एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय होता. मित्रांनो, या संपूर्ण GR मध्ये जी महत्त्वाची माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली. बाकी या GR मध्ये जी माहिती आहे ती जनरल इन्स्ट्रक्शन आहेत. मित्रांनो, या वर्षात RPFची भरती लवकरच निघणार आहे. हा जो GR आहे म्हणजे भरती प्रक्रियेच्या हालचालीला वेग आला आहे. हे भरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. तर मित्रांनो, ही माहिती होती RPFच्या GR बद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.